महागाईच्या ज्वाळांनी पेटली घराघरातली चूल. गॅस दरवाढी विरोधात काँग्रेसचा एल्गार. दरवाढ रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. सतत वाढत असलेल्या घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. वाढत्या महागाईने आधीच होरपळलेल्या जनतेच्या जखमेवर गॅस दरवाढीने जणू मीठ चोळण्याचे काम केले असल्याचा आरोप करत इंडियन नॅशनल काँग्रेसच्या सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. गॅस दरवाढ तात्काळ रद्द करून पूर्वीप्रमाणे दर लागू करावेत अशी ठाम मागणी या निवेदनातून करण्यात आली. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकारी, महिला काँग्रेस, सेवा दल आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगलीतील स्टेशन चौक येथे आंदोलन करत प्रशासनाकडे निवेदन सादर केले. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक स्वरूपात चूल पेटवून गॅस दरवाढीचा निषेध केला. महागाईचा भडका उडाला आहे, जनतेचे जगणे कठीण झाले आहे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. केंद्रातील भारतीय जनता पार्टी सरकारच्या धोरणांविरोधातही तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की गेल्या काही वर्षात घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. पूर्वी सुमारे 400 रुपयांना मिळणारा सिलेंडर आता 850 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. अलीकडेच पुन्हा 60 ते 120 रुपयांची वाढ करण्यात आल्याने सर्वसामान्य कुटुंबाचे मासिक बजेट अक्षरशः कोलमडले आहे. रोजंदारीवर काम करणारे कामगार, लहान व्यापारी, शेतकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना घर चालवणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. गॅस दरवाढीचा फटका केवळ घरांपुरता मर्यादित राहिलेला नाही. रेस्टॉरंट, हॉटेल आणि लहान खाद्य व्यवसाय करणाऱ्या अनेकांना याचा मोठा आर्थिक फटका बसतो आहे. वाढत्या खर्चामुळे अनेक छोटे व्यवसाय अडचणीत आले असून काही ठिकाणी रोजगारावरही परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे. गोरगरीब कुटुंबांच्या चुली विझण्याची वेळ आहे. सरकारने तात्काळ गॅस दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा जनतेच्या हक्कासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला. या आंदोलनावेळी विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, संजय नायको मेंढे, फिरोज पठाण, हर्षवर्धन पाटील, मानसिंग शिंदे, नामदेव चव्हाण, ॲडव्होकेट शाहबाज नायकवडी, हाजी अख्तर, भाई अख्तर, धनराज सातपुते, योगेश प्रल्हाद जाधव, सौ अंजली जाधव, अश्विनी कदम, सौ आशाताई पाटील, सौ चंद्रकला कुलकर्णी, मौलाली वंटमोरे, प्रवीण मंडले, विशाल पडळकर, रहीम हट्टीवाले, नामदेव कस्तुरे, प्रतापराव चव्हाण, शाहनवाज फकीर यांच्यासह काँग्रेसचे अनेक नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्टेशन चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर चूल पेटवून करण्यात आलेल्या या आंदोलनाने जनतेच्या मनातील संतापाला जणू आवाज मिळाला. महागाई थांबवा, गॅस दरवाढ रद्द करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सर्वसामान्यांच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सरकार चोर है, गली गली में शोर है, सरकार चोर है, गैस रद्द गैस रद्द गैस रद्द केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारनं जो अन्यायकारक डिझेल वाढ दरवाढ केला आहे, ते म्हणतात की जागतिक याच्यात युद्ध चालू आहे.
युद्धाच्या अगोदर 3 महिने वातावरण चालू असताना सुद्धा कुठलेही नियोजन केलेलं नाही. कोणत्याही प्रकारचं काम नियोजन न करता त्यांनी देशाला आणि डायरेक्ट प्रायव्हेट कंपन्यांना फायदा होण्यासाठी दरवाढ केलेले आहेत. दरवाढ करत असताना ज्या वेळेला 400 रुपये दर होता त्यावेळेला ह्या स्मृती इराणी आणि भाजपच्या नेत्यांनी डोकर गॅस घेऊन नाचले होते. आज 1000 रुपयेपर्यंत गेला तरी त्यांचं कुठं हे करण्याचे प्रयत्न हे केलेले आहेत आणि प्रत्येक वेळेला हे दरवाढ दाबून करतात. कुठल्याही परिस्थिती काही होणार नाही. यावेळेला जर दरवाढ झाले तर आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरू. आज काय केलं? आज निर्देशने केले आहेत आणि आता आम्ही कलेक्टरला निवेदन द्यायला जातो. गेली 13-14 वर्ष मोदी सरकारचं राज्य चालू आहे आणि या राज्यामध्ये अतिशय सामान्य जनतेचं महिलांचं शोषण होत आहे. आज उज्ज्वल गॅस योजनेच्या माध्यमातून घरोघरी महिलांना गॅस देतो ह्या आमिष दाखवून मतं घेतली, पण आज त्या गॅसला म्हणजे गॅस पेटवण्यासाठी जो गॅस पुरवला जातो तो मात्र 1000च्या वर घालवलेला आहे. फुकट गॅस देण्याचं आमिष दाखवलं महिलांना आणि घरोघरी ते आता भांडी तशीच पडून आहेत आणि त्याचा काही उपयोग होत नाही. लाडकी बहीण योजनेचं आमिष दाखवलं, पण ह्या 1500 मध्येच हे सरकार आता वेगवेगळ्या मार्गानं महिलांचं शोषण करतायत, पैसे वसूल करायला लागलेले आहेत. आज आम्हाला महिलांना लाडकी बहीण योजना नको आहे, तर आमच्या मुलांना नोकऱ्या पाहिजेत, आमच्या भावंडांना नोकऱ्या पाहिजेत, आमची घरं चालली पाहिजेत. आज महिलांना 1500 रुपये द्यायचं आणि त्यांच्याकडून 5000 रुपये वसूल करायचं हे सरकारचं धोरण आहे, अतिशय चुकीचं आहे आणि आम्हाला नको आहे. आम्ही अशा सरकारला, अशा योजनेला, लाडक्या बहीण योजनेवरती धिक्कार करतो आणि जो गॅस वाढवलेला आहे तो गॅस आता वाढला नाही पाहिजे आणि त्यावरती जर गॅस वाढला आणि इथून पुढे जर गॅस वाढला तर आम्ही तीव्र आंदोलन करून सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवू. आज आम्ही इथं स्टेशन चौकामध्ये चूल पेटवून एक प्रतिकात्मक आंदोलन केलेलं आहे, पण सरकारने ह्यावरती विचार नाही केला तर आम्ही हे आंदोलन तीव्र करणार आहे, एवढं सरकारनं लक्षात घ्या.